पिछले कुछ दिनों पूर्व नवी मुंबई से कई बच्चों के घर से फरार होने की घटनाओं की खबरों पर विराम लगा ही नहीं था कि पढ़ाई के प्रेशर में आकर इस हफ्ते नवी मुंबई के 2 बच्चों ने आत्महत्या करने की दिल दहला देने वाली घटना सामने आई है। ऐसे में इसी गंभीर और संवेदनशील मुद्दे को लेकर नवी मुंबई भाजपा महिला मोर्चा ने शिष्टमंडल के साथ नवी मुंबई मनपा शिक्षण अधिकारी योगेश कड़ुस्कर से मुलाकात कर इस गंभीर मुद्दे की तरफ उनका ध्यान खींचा, जहां इस दौरान भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रोफेसर वर्षा भोसले, नवी मुंबई भाजपा महिला मोर्चा जिला अध्यक्षा माधुरी सुतार, पूर्व नगर सेविका साइली शिंदे, जिला पदाधिकारी सीमा रिदलान, माधुरी रोड़े, वर्षा पवार, अन्य महिला पदाधिकारी व कार्यकर्ता मौजूद थी। बता दें कि शिक्षण अधिकारी से मिलने के पूर्व नवी मुंबई भाजपा महिला मोर्चा द्वारा आत्महत्या किए हुए विद्यार्थियों के परिवार से मुलाकात कर उनसे संवाद भी साधा गया और उनको मानसिक आधार दिया गया। इस घटना को देखते हुए नवी मुंबई भाजपा महिला मोर्चा ने ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति न हो, इसीलिए अभी से कदम उठाना जरूरी है, इसी भूमिका के साथ मनपा अधिकारी से मुलाकात की। बता दें कि इस बैठक के दौरान पढ़ाई के तनाव में आकर बच्चों की बदलती मानसिकता, पढ़ाई का स्कूल और अभिभावकों के माध्यम से बच्चों पर बढ़ता दबाव और इसी कारणवश आत्महत्या की स्थिति में जाना, ऐसे संवेदनशील मुद्दों पर महिला मोर्चा ने सवाल उठाते हुए कहा कि आज अभिभावक, विद्यार्थी और शिक्षकों के बीच संवाद की बेहद कमी है। इसलिए नवी मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग की यह जिम्मेदारी है कि इस मामले पर ठोस कदम उठाए। उन्होंने मांग की कि नवी मुंबई क्षेत्र में जितने भी निजी स्कूल और महानगर पालिका स्कूल हैं, वहां पर बनाए गए काउंसलिंग सेंटर को मजबूती के साथ एक्टिव करें। छात्रों के साथ उनके अभिभावकों की भी काउंसलिंग की जाए। बच्चों पर किसी भी प्रकार का तनाव न आए, इस दिशा में सकारात्मक कदम उठाए जाएं और स्कूल व्यवस्थापन और अभिभावकों को निर्देश दिए जाएं। बच्चों पर अधिक मार्क्स लाने का दबाव न बनाया जाए। बच्चों को आत्मविश्वास पैदा करने और सकारात्मक दिशा में उन्हें मोड़ा जाए। बच्चों को आनंददायी वातावरण और बिना तनाव शिक्षा कैसे मिले, इस दिशा में शिक्षा प्रणाली को अमल में लाया जाए। नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए वर्षा भोसले और माधुरी सुतार ने कहा कि आज यह एक संवेदनशील मुद्दा बन गया है। इसके पीछे के कारणों को खोजना समय की जरूरत बन गई है और इसीलिए किस तरह से नवी मुंबई में निजी और सरकारी स्कूलों में शिक्षा ग्रहण करने वाले हजारों विद्यार्थी तनाव में आकर निराशा में न जाएं, इसीलिए इस दिशा में कदम बढ़ाना अभी से जरूरी हो गया है और इसीलिए जल्द ही वे इस मुद्दे को लेकर आयुक्त से भी मुलाकात करेंगी। नवी मुंबईमध्ये मुलांचं घरातून पळून जाणं याचं प्रमाण वाढलं आहे। त्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये येत आहेत आणि या आठवड्यामध्ये नवी मुंबईत 2 मुलांनी केलेली आत्महत्या, या सगळ्याचं कारण जे आहे ते कुठेतरी शिक्षणाचा असलेला स्ट्रेस आणि या स्ट्रेसमधून ही मुलं आत्महत्या करत आहेत किंवा घर सोडून पळून जात आहेत। पळून गेलेल्या मुलांना शोधण्यात नवी मुंबई पोलिसांना यश येत आहे, त्याची वेगवेगळी कारणं समोर येत आहेत। पण ज्या 2 आत्महत्या झाल्या हा अतिशय चिंतेचा आणि महत्त्वाचा विषय आहे। मुलांना जर शिक्षणाचा स्ट्रेस येत असेल तर यामध्ये कुठेतरी विद्यार्थी आणि पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात संवादाचा अभाव आहे का, तर तो संवाद वाढवणं यासाठी महानगरपालिका म्हणून काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही शिक्षण विभागाला भेट दिली, उपायुक्तांशी आम्ही संवाद साधला आणि त्यावेळेस काही प्रामुख्याने मुद्दे आम्ही त्यांच्यासमोर ठेवले। येत्या काळामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं म्हणून आम्ही नवी मुंबई शहराचे जे आयुक्त आहेत त्यांचीही भेट घेणार आहोत। पण शाळांमध्ये काउन्सलिंग सेंटर आहेत, पण ते फक्त नाममात्र आहेत, तर ते अधिक ॲक्टिव्ह कसे होतील। विद्यार्थ्यांबरोबर पालकांचंही काउन्सलिंग होणं तितकंच गरजेचं आहे, कारण हल्लीचे पालक हे संपूर्णतः मार्क्सवादी झालेले आहेत। माझ्या मुलाला किती समजलं आहे यापेक्षा माझ्या मुलाला किती मार्क्स मिळालेत आणि शेजारच्या मुलापेक्षा माझ्या मुलाला जास्त मार्कच मिळाले पाहिजेत, ही जी पालकांची भूमिका आहे, त्यातून मुलांवरती येणारा ताण, मुलांच्या होणाऱ्या आत्महत्या या सगळ्यांच्या मुळाशी जाऊन हे संवाद त्यांच्यामध्ये निर्माण करणं, संवाद वाढवणं आणि या काउन्सलिंग सेंटरच्या माध्यमातून समाजाची मानसिकता सक्षम करणं। उत्तम पिढी घडवायची असेल तर त्यांची मानसिक अवस्था उत्तम असणं आणि ती उत्तम राहण्यासाठी संवाद
हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो संवादाचा दुवा आधी शाळा आणि महानगरपालिकेमध्येही होणं आणि त्या माध्यमातून मग खाली विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचणं, यासाठीच्या उपाययोजनांविषयी आम्ही आज चर्चा केली. येत्या काळामध्ये आयुक्तांसोबत चर्चा करून त्या इम्प्लिमेंट होतील याचा आम्हाला विश्वास आहे. नवी मुंबई क्षेत्रामध्ये गेल्या काही कालखंडामध्ये ज्या मुलांचे वय 10 ते 15-17 या वयोगटातील मुलं ह्यांचं प्रमाण घरातून तणावामुळे किंवा भांडणांमुळे घरातून घर सोडून जाणं, त्याचबरोबर ही घटना होत असताना कालच नवी मुंबईमध्ये 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्याच्या मागचं कारणही असं निदर्शनास आलं की तपासणीमध्ये की त्या घरातील पालकांकडून किंवा अभ्यास करत नाही अशा प्रकारच्या त्यांना प्रेशराईज केलं जात होतं. त्यामुळे कुठेतरी ही बाब भविष्यात पुढे होऊ नये, या घटना अजून पुढे होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षण विभागामध्ये सन्माननीय शिक्षण उपायुक्त योगेशजी यांची भेट घ्यायला आलो आणि त्यांची अशी चर्चा केली की ह्या गोष्टीवर कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि नवी मुंबईमध्ये त्याच्या अधिपत्याखाली येणारे जे काही आपल्या खाजगी शाळा असो, नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा तर त्याच्यात इन्क्लूड होतीलच, परंतु खाजगी या प्रायव्हेट असणाऱ्या शाळा ह्याच्याकडेही नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचं हे जातीने लक्ष असावं. ज्या काही त्रुटी त्याच्यामध्ये असतील आणि स्पेशली मुलांचं आपण काउन्सिलिंग तर करणारच आहोत, परंतु त्याच्यापेक्षा त्या घरातील माहोल, त्या आईवडिलांचा माहोल किंवा त्याच्याकडे त्याचा होणारा संवाद हा होतो आहे की नाही याच्याकडे जास्त भर देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि निश्चितच चर्चेदरम्यान आम्हाला असं निदर्शनास आलं की ह्यात अजूनही ज्या काही गोष्टी आहेत त्या इन्क्लूड करून सन्माननीय आयुक्त राजेश नार्वेकरजी यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि मुलांच्या दृष्टिकोनातून हे कुठेतरी हे घरातून निघून जाण्याचं आणि अभ्यासाचं तणावाखाली येऊन अभ्यास करणं आणि ही गोष्ट बंद होऊन मुलांना एक स्वच्छंदी वातावरण, आनंदाचं वातावरण मिळून अभ्यासात कसं लक्ष जाईल आणि पालकांचं आपल्या मुलांकडे लक्ष जास्त केंद्रित व्हावं, चांगल्या दृष्टिकोनातून, आनंदातून आणि प्रेमाने व्हावं, यासाठी आम्ही निश्चितच आयुक्तांची भेट घेऊन हे सॉल्व्ह करू. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.